नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. पहिलं गणित आहे 1 वजा 1/2 गुणिला 1 वजा 1/3 गुणिला 1 वजा 1/4 बरोबर किती? आता 1 वजा 1/2 याला आपण काय लिहू शकतो? तर 2 गुणिला 1 म्हणजे 2 आणि वजा 1 2 वजा 1 1/2. अशाच प्रकारे या 3 ना या 1 ला गुणा 3 1 3 वजा 1 2/3 गुणिला 4 गुणिला 1 4 वजा 1 3 म्हणजेच 3/4 1/2 2/3 गुणिला 3/4. आता गुणाकार 1 गुणिला 2 2 2 गुणिला 3 6 आणि हे 2 गुणिला 3 6 6 गुणिला 4 24 परत 6 1 6 6 चूक 24 म्हणजे 1/4 बी. बघूया पुढील गणित. 17च्या पहिल्या 4 गुणितांची बेरीज किती? 17चे पहिले 4 गुणिते म्हणजे 17 1 17 17 2 34 17 3 51 आणि 17 चौक 68. आता यांची बेरीज आपल्याला करायची आहे. बेरीज करायची तर 8 आणि 1 9 9 आणि 4 13 13 आणि 7 20 20 0 हातचे 2 2 आणि 6 8 8 आणि 5 13 13 आणि 3 16 16 आणि 1 17 म्हणजेच 170. बघूया पुढील गणित. 4 9 25 49 तर पुढे काय? 4 9 25 49 आणि पुढे दोन संख्या आपल्याला काढायची. तर हे 4 म्हणजे 2चा वर्ग आहे, 9 3चा वर्ग आहे, 25 5चा वर्ग, 49 7चा वर्ग. ह्या ज्या संख्या आहेत 2 3 5 7 ह्या क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या आहेत. मग 7च्या पुढील येणारी मूळ संख्या आहे 11 आणि 11च्या पुढील 13. मग यांचा वर्ग 11चा वर्ग 121 आणि 13चा वर्ग 169. म्हणजे या पुढील दोन संख्या आहेत 121 169. 1 जानेवारी 2004 रोजी बुधवार आहे, तर त्याच वर्षातील 1 डिसेंबर 2004 ला कोणता वार येईल? आता हे 2004 आहे म्हणजे हे आहे लीप वर्ष. आणि लीप वर्ष असताना 2 जानेवारीचा जो वार असतो 2 जानेवारीचा वार हा 31 डिसेंबरला सुद्धा येतो. 31 डिसेंबरला तोच वार आहे. मग इथे 1 जानेवारीला आहे बुधवार, 1 जानेवारीला बुधवार आहे, तर 2 जानेवारीला कोणता येणार? गुरुवार. मग 31 डिसेंबरला सुद्धा सेम गुरुवारच येणार. बघा आता 7 दिवसांनी परत तोच वार येतो, म्हणजे 1 तारखेला जो वार आहे तोच वार 1 आणि 7 8 तारखेला येईल. 8 आणि 7 15 तारखेला तोच वार येणार. 15 आणि 7 22 तोच वार येणार. 22 आणि 7 29 ला सुद्धा तोच वार येणार. मग हे सगळे दिवस घ्या आपण डिसेंबर महिन्यातील. मग 31 डिसेंबरला गुरुवार, तर मग 30 डिसेंबरला येणार बुधवार. त्यानंतर 29 डिसेंबरला बघा, आता 29 डिसेंबरला कोणता वार येणार? मंगळवार. मग 22 डिसेंबरला मंगळवार, 15 डिसेंबर मंगळवार, 8 डिसेंबर मंगळवार आणि 1 डिसेंबर सुद्धा मंगळवार येणार. मग आपल्याला कोणता वार काढायचा आहे या ठिकाणी? 1 डिसेंबर 2004. तर 1 डिसेंबर रोजी कोणता वार येतो? मंगळवार. बघा जो वार 1 तारखेला आहे तोच वार 8 तारखेला आहे, 15 22 आणि 29. एका वर्गात 25 विद्यार्थी असून त्यांचे सरासरी वय 15 वर्ष आहे. शिक्षकाचे वय मिळवले असता सरासरी 1 ने वाढते, तर शिक्षकाचे वय किती? तर सुरुवातीला आपण एकूण वय काढून घेऊया. म्हणजे 25 विद्यार्थ्यांचे एकूण वय किती? तर 25 गुणिला त्यांची सरासरी. तर 15 15 1 15 15 5 75 75 5 हातचे 7 आले. 15 गुणिला 2 30 आणि 7 37. त्यानंतर आता शिक्षकाचे वय बघा, मुलं विद्यार्थी 25 आहेत, त्यामध्ये एक शिक्षक मिळाले, तर एकूण संख्या होते 26. सुरुवातीला विद्यार्थीच आहेत, एकूण 25 विद्यार्थी आहेत, 25 विद्यार्थ्यांचा सरासरी वय 15 म्हणजे एकूण वय आहे त्यांचं 375. त्यानंतर शिक्षक आले,
आता 25 विद्यार्थी आणि एक शिक्षक, एकूण संख्या झाली 26 आणि सरासरी 1 ने वाढते, म्हणजे अगोदर होती 15, आता होईल 16. तर या दोघांचा गुणाकार हा येतो 416. मग आपल्याला शिक्षकाचे वय काढायचं असेल तर या दोघांचा घ्यायचा आपल्याला फरक, म्हणजे 416 वजा 375. 416 वजा 375, कारण हे 375 या 25 विद्यार्थ्यांचं एकूण वय आणि 416तून ही संख्या वजा केली तर आपल्याला शिक्षकाचं वय किती हे कळणार. मग 6 वजा 5 1, 1 म्हणून 7 जात नाही, मग इकडे 11, एक उसना घ्या, इथे राहतील 3, 11 वजा 7 4 आणि 3 वजा 3 0, म्हणजे शिक्षकाचे वय किती येणार आहे ते 41 वर्ष. धन्यवाद.